एक बहुप्रतीक्षित आगामी चित्रपट इठा याचा अधिकृत टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि पहिल्याच झलकीमध्ये श्रद्धा कपूरनं प्रेक्षकांना थक्क करून सोडलेला आहे. सोशल मीडियावरती या टीजरची प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि लोककलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावरती आधारित एक भव्य अशी बायोपिक आहे आणि इठाचा टीजर अत्यंत प्रभावी, भावनिक आणि अंगावरती शहारे आणणार आहे. आणि यामध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यातील, यांच्या जीवनातील सगळ्यात ऐतिहासिक आणि थरारक प्रसंगांना अधोरेखित करण्यात आलेलं आहे. आता या टीजरची सुरुवात एका रंगलेल्या लावणीच्या कार्यक्रमानं होते. मात्र अचानकपणे जमाव जो आहे तो संतप्त होतो, कार्यक्रम थांबवतो आणि विठाबाईंना म्हणजेच इठ्ठाला रंगमंचावरती बोलवण्याची मागणी करतो. दुसरीकडे विठाबाई पडद्यामागे सादरीकरणाची तयारी करत असताना त्या 9 महिन्याच्या गरोदर असल्याचं दाखवले. आता त्यावेळी त्यांना प्रसूती कळा म्हणजे लेबर पेन सुरू होतो. टीजर मधील सगळ्यात अंगावरती शहारे आणणारा तो क्षण आहे जेव्हा त्या बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच पुन्हा स्टेजवरती नाचण्यासाठी उभ्या राहतात. हा प्रसंग विठाबाईंची अफाट मानसिक ताकद, कलावंतांची हिंमत अचूकपणे पडद्यावरती मांडतो आणि टीजरच्या शेवटी त्या कलेचा दरारा आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी दाखवून एक व्हॉइस ओव्हर त्यांच्या नृत्याला तुफान अशी उपमा देतो आणि जी या पात्राला पूर्णपणे न्याय देते. आता या टीजरमध्ये श्रद्धा कपूरनं पहिल्याच फ्रेमपासून विठाबाईचं पात्र पडद्यावरती जिवंत केलेलं आहे. लावणी सम्राज्ञीच्या भूमिकेमध्ये तिचा लुक, कपाळावरचा टिळा, नऊवारी साडी, चेहऱ्यावरचे हावभाव अत्यंत अस्सल असे वाटतात आणि वेदनेनं व्याकुळ होतानाचा तिचा अभिनय, त्यानंतर कलेसाठी स्टेजवरती उतरतानाची तिची नजर, तिच्या अभिनय क्षमतेची एक वेगळी बाजू प्रेक्षकांच्या समोर आणते. आणि स्त्री 2 नंतर पुन्हा एकदा एक मजबूत महिला प्रधान व्यक्तिरेखा साकारून श्रद्धा कपूर बॉक्स ऑफिस गाजवायला पुन्हा एकदा आपल्या समोर येते. आता या चित्रपटामध्ये केवळ श्रद्धाच आहे असं नाही, तर इतरही तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. मुख्य भूमिकेमध्ये श्रद्धा कपूर आहेत, त्याचबरोबर ती रणदीप हुडा, मोहम्मद जिशान अयूब हे सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आणि मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहेत. आता या बायोपिकचा पहिला टीजर सोशल मीडियावर येण्यापूर्वी खास करून चित्रपटगृहामध्ये दाखवला गेला होता. म्हणजे शहीद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदाना स्टारर कॉकटेल 2 हा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हा त्याच्या पहिल्या शो सोबतच इठाचा टीजर जोडण्यात आलेला होता. चित्रपटगृहातील प्रेक्षकांनी श्रद्धाच्या या लुकला आणि टीजरला प्रचंड दाद दिलेली होती आणि टीजर रिलीजच्या अवघ्या 2 तास आधी श्रद्धानं सोशल मीडियावरती 2 आकर्षक पोस्टर शेअर केले होते आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवलेली होती. आणि इठा हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 या दिवशी जगभरातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. आता एकूणच इठाचा हा टीजर पाहता हा चित्रपट केवळ विठाबाई नारायणगावकर यांच्या कलेचा सन्मान करत नाही, तर एक महिला कलावंतांचा संघर्ष, त्यांचं अभूतपूर्व शौर्य जगासमोर आणतो. आता पुढच्या काळामध्ये या चित्रपटाची गाणी आणि या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर आपल्याला याबद्दलची अजून माहिती समोर येईल.